सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। आज आपण फक्त लसूण आणि हिरवी मिरची घालून एक पालेभाजी बनवूया। यामुळे त्या भाजीला चव खूप छान येते। तर लसूण असा कट करून घ्यायचा आणि हिरवी मिरची ही कट करून घ्यायची। मिरची थोडीशी मोठी मोठीच कट करून घ्यायची, म्हणजेच आपल्याला जर तिखट आवडत नसेल तर ती आपल्याला भाजीमधून काढता यावी। तर एक मोठी पळी तेल घेऊन त्यामध्ये सुरुवातीला लसूण घालायचा। लसूण थोडासा लालसर झाला की हिरवी मिरची आणि जिरंही घातलं। हे सर्व छान असं परतून झालं की पालक भाजी कोमट पाण्यामध्ये मीठ घालून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली, ती यामध्ये घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे। तर या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट अजिबात घालायचा नाही। ही भाजी अशीच खूप भारी लागते। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। त्यातील पाणी पूर्णपणे आटून घ्यायचं, त्यामुळे भाजी चवीला खूप भारी लागते। तर अशी ही पालकाची सुक्की भाजी एकदम मस्त लागते भाकरीसोबत, चपातीसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा। धन्यवाद।